तू नेहमी मनापासून सॉरी म्हणते. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या तुफान धुमाकूळ पाहायला मिळतोय. कारण आता थेट निक्की आणि अरबाज यांच्यातच तुफान भांडण झालंय. तुला वाटतं का की मी मनापासून नाही मागत? तू नेहमी मनापासून सॉरी म्हणते. ये भी फिरती है फिर भौरे सारखा तू वो ये मैं फिर स्माइल करून बोलतोय तू त्याच्या सोबत राहा. अरबाजच नाही तर निक्कीचं घनश्यामशी देखील भांडण झालं. तेव्हा अरबाजनं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. आपल्यामध्ये कधी कधी कसं असतं माहिती आहे का, तिने तुला सांगितलं ना ठीक आहे, तुला असं बोलले ते लोकांनी, मी गेलो होतो त्याच्याकडे, माझी चुकी झाली, खतम कर, ठीक आहे. अरे तिला मी तेच म्हणत होतो, तिला इदाई म्हणलं थांब, तुला माझ्या जबदे जाऊ नको, माझ्याशी क्लिअर कर. तिने माझ्याशी क्लिअर नाही केलं, तान तान करीत बाहेर गेली. एक सांगतो मी की जसं आपण आहे ना इथे अगर फुटले ना, खरंच सांगतो, एक एक करके ना समोरचे व्यक्ती स्ट्रॉंग होणार आणि इकडने फिर कोण बचाएगा. मग ते तसंच करती, काय करणार, मग काय करू शकत नाही त्याला. पण आता एकाच टीम मध्ये असणारे निक्की, अरबाज, घनश्याम यांच्यात खडाजंगी झाली तर टीम फुटणार का असे संकेत दिसत आहेत. तर यामध्ये अभिजित सावंत मास्टर माइंड असल्याचं म्हटलं जात आहे. तर पुढे जाऊन सूरज आणि पॅडी भारी पडणार असल्याचं देखील टीम बी ला वाटतंय. स्वतःचा गेम खेळतो आणि आपण बोलतात की तो स्ट्रॉंग आहे, आपल्याला पुढे जाऊन तो भारी पण पडणार. पॅडी दादा आपण दरवेळेस म्हणलेलं आहे, आपण तर उलट अरे आपण तर अभिजितला उलट म्हणलेलं मास्टर माइंड नाहीये, हिला आपण कन्व्हिन्स करतो की पॅडी दादा सगळा गेम खेळतात म्हणतात पाठीमागे. पण आम्हाला आता वाटलं की तुम्ही स्टँड केले, ह्याचं कसं वाटलं सकाळी आम्हाला वाटलं की नाही, सकाळची उदाहरण काय सांगतो मी तुम्हाला पहिले बोललो होतं सूरज आणि पॅडी आपल्याला पुढे जाऊन भारी पडणार, तर तेच आम्हाला माहिती आहे. सूरज पॅडीचा गेम ओरिजिनल डिस्कशन झालेलं आहे ना ते आपलं. नका बोलू की ते आमच्यावर भारी पडणार आहे, ते पॉइंट्स पकडते. नाही माहिती आहे, ते म्हणायचं आता त्यांनी स्टँड आला म्हणून आम्ही बोललो. ताई आपण फेरच खेळतोय. अरे तो मला सकाळी नाही फेअर नाही सांगते आपण तेव्हा आता कोण कोणावर भारी पडणार आणि नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.